आज आपण बनवूया झणझणीत मिसळपाव। त्यासाठी आपण मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून कुकरमध्ये घेऊया। त्यामध्ये हळद आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरला 2 शिट्ट्या येईपर्यंत छान वाफवून घेऊया। आता आपण करूया मसाल्याचे वाटण। त्यासाठी घेतले मी 2 कांदे आणि सुकं खोबरं। याला आपण गॅसवर भाजून घेऊया। इकडे आपल्या कुकरला 2 शिट्ट्या येऊन मटकी छान शिजली। आता करूया आपण सुकं वाटण। त्यासाठी घेतलं धने, त्यामध्ये तेल घालूया, थोडं परतून घेऊया। आता थोडे खडे मसाले, लसूण, अद्रक याला पण आपण छान परतून घेऊ। सुक्या लाल मिरच्या, संपूर्ण वाटण आता थंड झाल्यावर त्यामध्ये टाकूया आपण भाजून घेतलेलं काळं खोबरं। आता हे वाटण छान बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। थोडं वाटण बारीक झाल्यावर त्यामध्ये घालू आपण कांदा आणि थोडं पाणी टाकून आणखी छान असं बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे। झाला आपला मसाला तयार। आता कढईमध्ये थोडे तेल टाकून त्यामध्ये राई, तेजपत्ता आणि तयार केलेले वाटण घालूया आणि मसाले छान सुगंध सुटेपर्यंत आपल्याला परतवायचे आहे। यामध्ये आपण टाकूया टमाटर, हिंग, मीठ, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, मसाल्याचा छान सुगंध आला की त्यामध्ये थोडं पाणी घालून कस्तुरी मेथी आणि मोड आलेली वाफवून घेतलेली मटकी संपूर्णपणे छान आपण त्याला एकदा फिरवून घेऊ। मटकीला छान आता तेल सुटायला लागलं। आता आपण त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगली एक उकळी येऊ देऊ। त्यासाठी 2 मिनिट झाकण ठेवूया। बघा किती छान आपला रस्सा कलर आलेला आहे। हा झाला आपला कट तयार। वरून घालूया हिरवी कोथिंबीर। आता एका बाउलमध्ये मटकीची उसळ घेऊन त्यावर रस्सा आणि फरसाण, कांदा आणि चव वाढवण्यासाठी